आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारजी। भाऊ, महानगरपालिका निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस महाविकास आघाडीचं काय ठरलेलं आहे निर्णय? नाही, महाविकास आघाडीचा निर्णय चर्चा चाललेली आहे। आता होऊ द्या, निवडणुकीचा कार्यक्रम पुढे आला की आपण कसं पुढे जायचं आम्ही ठरवलेलं आहे। मुळात आता 27% आरक्षण देऊन निवडणुका लावणार का याकडे आमचं लक्ष आहे की ओबीसीचा गळा घोटून स्वतःची पाठ थोपटून सरकार खड्ड्यात घालण्याचं काम करणार आहे, यावर आम्ही बारकाईने लक्ष देतो। ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रान उठवू आणि सांगू सरकारला की या सरकार हे ओबीसीच्या विरोधात आहे। कारण आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये होतो त्यावेळेस इम्पेरिकल डेटा गोळा करत असताना आमच्यावर खूप आरोप झालेत की यांनी आरक्षण घालवलं, महाविकास आघाडीने ओबीसीचं आरक्षण घालवलं, अशा प्रकारच्या आरोळ्या ठोकल्या गेल्या होत्या। मग आज जर ओबीसी आरक्षणाचं प्रश्न न सुटता निवडणुका होत असतील आणि ओबीसीचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी होत असेल तर मात्र याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। मुंबईत महायुती एकत्र लढणार आहे, काँग्रेस कोणासोबत लढणार? नाही, काँग्रेस मुंबईमध्ये ठरलं आहे की काँग्रेसनी एकला चलो आत्ता तरी त्यांचा नारा आहे। निवडणूक आहे, नंतर काय चर्चा होते ते ठरवू। काल उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरच्या सभागृहात स्वतःचा उल्लेख धुरंधर असा केलेला आहे। मला माहीत आहे, त्यावर मी काय फार बोलणार नाही, म्हणून काही बोलतोय त्यामुळं हा विषय कुठे प्रत्येक प्रश्न नको विचारायला। धन्यवाद। काय धुरंधर म्हणतो, बादशाह म्हणतो, तिथे मी काय उत्तर देणार, तो त्यांचा प्रश्न आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।